नुसतं दक्षिणमध्ये नाही, महाराष्ट्रात बदल हवा. कारण की काय माहिती का, त्यांनी लोकसभेला प्रत्येक वेळी काहीतरी एक संविधान बदलणार, संविधान तर ह्यांनी बदलला. प्रत्येक वेळी सगळं काय काय हे केलं ह्यांनी बदललं काय. आणि चुकीचा मेसेज समाजात हिंदू मुस्लिममध्ये तेढ निर्माण करायचं ह्यांनी निर्माण केलं. आमचा पक्ष भाजप पक्ष काय हिंदू मुसलमानमध्ये तेढ निर्माण करणारा नाही आहे. त्यांनी चुकीचं केलं. जो आतंकवादी कारवाया करणारा मुसलमान आहे त्याच्या विरोधात आहे, त्याच्या विरोधात तो पण पक्ष उभा राहायला पाहिजे. नुसतंच हे ना, प्रत्येक नागरिकांनी उभा राहायला पाहिजे. त्यांनी चुकीचं मतदानासाठी एक खोटं आमिष दाखवून त्यांना बाबा हे करून ते फक्त त्यांनी मुसलमानांना सगळ्या सोयीसुविधा संविधानात त्यांनी बदल करून पहिल्यापासून घडवून आणला आहे. त्यांनी घडवून आणलेलं हे लोकांना सगळ्या जनतेलाच सांगणं गरजेचं आहे. त्यांनी त्या मतदानासाठी त्यांचे काहीतरी धर्मप्रचारासाठी हे करायसाठी त्यांनी त्यांना सगळ्या वक्फ बोर्ड हे बोर्ड त्यांना सुविधा दिल्या. आणि आमचा जर हिंदू जर आता जर आमच्या पण धर्माला जर मागत असेल तर काय चुकीचं काय आहे यात? हां, चुकीचं काहीच नाही. त्यांनी मतदानासाठी त्यांनी ते संविधान त्यांनी ऑलरेडी बदललं आहे. ते बदललेलं संविधान दुरुस्त करण्यासाठी आम्ही काय असेल ते ह्या पक्षाचं काय असेल ते हे आहे, असं नाही आहे की मत आहे. त्यामुळं नाही हे सगळं चाललेलं हे सगळं चुकीचं त्यांनी करायलात कारभार. आणि त्या दक्षिणमध्ये नाही बदल हा 100% होणारच. आणि काय असेल ते अमोल माडिक निवडून येणारच 100%. आणि जे मताचं त्यांनी राजकारण हिंदू मुस्लिममध्ये तेढ निर्माण करायचं चालवलं आहे हे माणसांच्या जनतेला पण समजायला पाहिजे. आम्ही आमच्या धर्माचा प्रचार करायसाठी आम्ही हिंदूंचं त्यांनी मतदानासाठी त्यांना वेगवेगळ्या सुविधा संविधानात बदल करून त्यांनी घडवून दिल्यात. मग त्या सुविधा आमच्या पण धर्मासाठी पाहिजेत ना तशा सुविधा. मग एकाला एक आणि एकाला एक असं का नाही? त्यांनी निवडून येऊ शकत नाहीत म्हणून निवडून येण्यासाठी काहीतरी हमीच त्या धर्माला दाखवायचं आणि तो धर्म आपल्याकडे वळवून घ्यायचं, ही त्यांची पद्धत आहे वर्षानुवर्ष चाललेली. आणि दुसरी गोष्ट आता हे सांगण्याचा प्रयत्न करतात ना, लाडकी बहीण योजनेचा, लाडक्या बहीण योजनेचं त्यांची 3-4 ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे. त्यांनी तिथं त्यांना नाही चालवण्याचा ते स्कीम चालवण्याचा कोणालाही काँग्रेसमधल्यांना अनुभव नाही आहेत. खुळी सगळीजण कारभार केल्यासारखे मंडळात चौकात बसल्याने कारभार केल्याने सगळी त्यांची वरची जी नेते मंडळी आहेत ती करतात. त्यांना चालवणं आलेलं नाही आहेत. आणि ज्यावेळी भाजप सरकारनं युती सरकारनं लाडक्या बहिणीची योजना काढली ती बंद पडण्यासाठी ह्यांनी कोर्टात केस गाठली. आणि आता ते मतात त्यांचं नुकसान व्हाल्यावर त्यांना आम्हीच दाखवायला की बाबा आम्ही आता 2100 रुपये करणार ते 3000 रुपये करणार आहेत म्हणून दाखवले. हे माणसांना सगळ्या महिला जनतेनं कळू दे की बाबा त्यांनी पण हे 3000 रुपये दाखवले. पहिल्यांदा बंद पडावे म्हणून कोर्टात केस घातली आणि आता मतदानासाठी आम्हीच दाखवून 3000 देणार म्हणून ह्यांनीच सांगितले. हे चुकीच्या पद्धतीने त्यांनी प्रचार संपूर्ण हा चालू केलेला आहे.